लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. ऑल इंडिया संविधान आर्मीचा नाशिक रोड येथे रेल रोको आंदोलनाचा इशारा. विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. जगनभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आंदोलन. राम मंदिर, दानपेटी, उपवर्गीकरण आणि दादर स्थानक नामांतराची मागणी. सविस्तर बातमी. नाशिक रोड येथील विविध सामाजिक आणि संवैधानिक मागण्यांसाठी ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने आज दुपारी 3 वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामध्ये राम मंदिर, दानपेटीतील निधीबाबत पारदर्शकता ठेवावी, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा, तसेच दादर रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले असून शासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया संविधान आर्मीचे जिल्हाध्यक्ष वंदना काळे, किशोर जाधव, संजय सानप यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वतीने नाशिक या रेल्वे स्टेशनवरती आम्ही आज रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरपीएफ फोर्स, जीआरपी फोर्स आणि पोलिसांच्या तिघी फोर्सने या ठिकाणी छावणीचं स्वरूप धारण करून या ठिकाणी आम्हाला रेल रोको आंदोलनापासून अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही या ठिकाणी सरकारकडे काय मागत होतो? आम्ही या ठिकाणी सरकारकडे मागत होतो की आपलं उपवर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांच्या कत्तली होत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झोपडपट्टी हटवल्या जात आहेत नाशिक जिल्ह्यात, त्यांचं या ठिकाणी संपूर्णपणे जे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर राम घोटाळा, अयोध्या राम मंदिरामध्ये जो या ठिकाणी भगवान रामाच्या नावाने या ठिकाणी जो घोटाळा करण्यात येतो आहे, या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये सगळा जो प्रकार सुरू आहे, तर या संपूर्ण प्रकरणाची जी आहे अयोध्या राम मंदिर घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे यासाठी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दादर चैत्यभूमीचं नामांतर झालं पाहिजे या मागणीसाठी. राम नाम जपना, पराया माल आपना, अशा पद्धतीने हा जो घोटाळा कोट्यावधी रुपयांचा दानपेटीतून चोरी आहे, परंतु चंपत रायला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे. डॉक्टर अनिल मिश्राला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे. म्हणून या सरकारने या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी, अन्यथा दादरला रेल रोको करू. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आबाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.